जैतापूर अणुवीज प्रकल्पामुळे अनेक वादविवाद आणि आंदोलनं सुरू आहेत। या सर्वांच्या मूळ कारणांचा शोध घेण्याचा प्रयत्न IBN लोकमतने केला आहे। आजही सर्वसामान्य लोकांच्या मध्ये अणुबद्दल प्रचंड भीती आहे। याच पार्श्वभूमीवर IBN लोकमतच्या रिपोर्टाच्या या भागामध्ये आपण पाहणार आहोत की कशा प्रकारे अणुविजेची निर्मिती होते, कशा प्रकारे अणुवीज प्रकल्प असतो आणि या प्रकल्पांमुळे तिथल्या स्थानिक रहिवाशांच्या जीवनामध्ये काय परिणाम झाले ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत। जैतापूर पासून सर्वात जवळचा म्हणजे 200 किलोमीटर अंतरावर असलेला कर्नाटकातल्या कैगा इथला हा अणु वीज निर्मिती प्रकल्प। डोंगर रांगांच्या कुशीत हिरव्यागार जंगलात हा अणुवीज प्रकल्प आहे। पण त्याआधी बघूया अणु म्हणजे काय। अणु म्हणजे कुठच्याही पदार्थाचा छोट्यात छोटा भाग जो असतो तो अणु असतो। हा छोटा छोटा म्हणजे किती छोटा, तर आपण एक सुई घेतली, त्या सुईचं जर टोक घेतलं तर त्या सुईच्या टोकावरती अब्जावधी अणु असतात। अब्जावधी इतका छोटा पार्ट असतो आणि ह्या एक अणुचा जर विभाजन झालं तर त्या अणुपासून जी ऊर्जा निर्माण होते ती कोळशाच्या एका कणाच्या ज्वलनापासून निर्माण होणाऱ्या ऊर्जेच्या कित्येक पट असते। त्यामुळं अणुपासून निर्माण होणारी ऊर्जा ही आपल्याला मोठ्या प्रमाणावर मिळते। तेवढ्या मोठ्या प्रमाणावर जर कोळशापासून ऊर्जा करायची असेल तर आपल्याला खूप कोळसा जाळावा लागतो। आता याच अणुपासून वीज कशी बनवली जाते ते सुद्धा बघूयात। वीज निर्माण करायला जनित्र फिरायला हवं, जनित्र फिरण्यासाठी टर्बाईन फिरायला हवं, टर्बाईन फिरण्यासाठी आपल्याला वाफेची गरज आहे। ही वाफ कुठून येणार, तर जर आपल्याकडे उष्णता असेल, कुठला तरी उष्णतेचा स्रोत असेल तर त्या उष्णतेपासून आपण पाण्याची वाफ करू शकतो। मग ही उष्णता कोळशापासून येऊ शकते किंवा अणुपासून येऊ शकते। अणुचं विभाजन होऊन उष्णता निर्माण होते, ती उष्णता आपण पाण्याचं वाफ करायला वापरतो आणि त्या वाफेवर टर्बाईन चालवतो। ते टर्बाईन जनित्र चालवतं आणि जनित्रामधून वीज मिळते। कैगा अणुवीज निर्मिती केंद्रामध्ये एकूण 4 रिॲक्टर आहेत आणि 4ही रिॲक्टर विजेची निर्मिती करतात। त्यापैकीच एका रिॲक्टर मधला हा टर्बाईन्स आहे आणि या टर्बाईन्स मधून दर सेकंदाला 220 मेगावॅट विजेची निर्मिती केली जाते। टर्बाईन मध्ये वीज निर्माण झाल्यानंतर ती वीज हाय व्होल्टेज इलेक्ट्रिक केबलशी जोडली जाते। त्यानंतर या केबलमधून इलेक्ट्रिक टॉवरच्या सहाय्याने ग्रीड मध्ये पाठवली जाते। अणुभट्टीत वीज निर्माण करून ती ग्रीड मध्ये पाठवण्यापर्यंतच्या सर्व प्रक्रियेवर कंट्रोल रूमची करडी नजर असते। 170, 169 is going power going on now. या ठिकाणी इथे जे आपण पाहत आहात हे ऑपरेटर्स किंवा कंट्रोल रूम ऑपरेटर्स आहेत की जे रिॲक्टरला संपूर्णपणे नियंत्रणाखाली ठेवतात। या ज्या वेगवेगळ्या आपल्याला हे जे पॅनल्स दिसत आहेत, या पॅनल्सवर वेगवेगळ्या यंत्रणा म्हणजे अणुभट्टीतून उष्णता काढून घेण्याचं म्हणजे अणुभट्टी थंड करण्याची यंत्रणा, इलेक्ट्रिकल पॉवर यंत्रणा, पॉवर डिस्ट्रीब्युशन यंत्रणा, टर्बाईन, या वेगवेगळ्या ज्या अणुभट्टीमध्ये यंत्रणा असतात या सगळ्या यंत्रणांची एक वेगवेगळी पॅनल्स आहेत आणि या पॅनलमधनं या पॅनल्सवरती आपल्याला दिसतील दिवे आहेत, हँड स्विचेस म्हणजे ऑपरेट करायचे स्विचेस आहेत, पुश बटन्स म्हणजे दाबायची बटन्स आहेत, मीटर्स आहेत, रेकॉर्डर्स आहेत। हे वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला अणुभट्टीची आत्ताची स्थिती काय आहे, त्याचं तापमान किती आहे, त्याचा दाब किती आहे, त्यातून किती पाणी वाहत आहे, या वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला दाखवतात। किती त्याच्यातून होतं, उदाहरणार्थ तिथं तुम्ही पाहाल तर 167 168 आकडा दिसतो आपल्याला। याच्यातून किती विद्युत निर्मिती या क्षणाला होत आहे हे आपल्याला इथे दिसतं। अशा रीतीने हे संपूर्ण या ज्या ही आपल्याला एवढे मीटर डायल या सगळ्या जे दिसत आहेत याच्यामध्ये आता प्रत्येक अणुभट्टीतल्या प्रत्येक गोष्टीची माहिती मिळते की आज त्या ठिकाणी त्या काय आहे, किती ताप आहे, किती तापमान आहे, किती पाणी वाहत आहे, हे सगळं आपल्याला याच्यातून कळतं। यातली कुठलंही यंत्रणा नादुरुस्त झाली तर ताबडतोब याच्यावरती आपल्याला एक या लाल यावरती ज्या विंडोज दिसतात, हे जे पांढरे चौकोन दिसतात त्याच्यामध्ये त्याच्यातनं लाईट येतो, आवाज येतो आणि यंत्रणा नादुरुस्त असल्याचं ऑपरेटरला ताबडतोब कळतं। त्यानुसार ऑपरेटर वेगवेगळ्या या स्विचेस, बटन्स या सगळ्यांचा वापर करून परिस्थिती ताबडतोब नियंत्रणाखाली आणू शकतो।
संपूर्ण रिॲक्टरचं नियंत्रण या एका कक्षातून होतं. भारतामध्ये सध्या 20 अणुवीज प्रकल्प आहेत. महाराष्ट्रात तारापूर, उत्तर प्रदेशात नरोरा, तमिळनाडूमध्ये कल्पकम, राजस्थानमध्ये रावत भाटा, गुजरातमध्ये काकरापार, कर्नाटकातला कैगा. या सगळ्या प्रकल्पांमधून एकूण 4560 मेगावॅट वीज निर्मिती होते. भारत सध्या एकूण वीज निर्मितीच्या फक्त 3% वीज अणुऊर्जेपासून तयार करतोय. यातला सगळ्यात पहिला अणुऊर्जा प्रकल्प महाराष्ट्रात ठाणे जिल्ह्यात तारापूरमध्ये सुरू झाला. 40 वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या प्रकल्पात पहिल्या 2 अणुभट्ट्यांमधून प्रत्येकी 160 मेगावॅट वीज निर्मिती सुरू झाली. त्यानंतर 5 वर्षांपूर्वी प्रत्येकी 540 मेगावॅटच्या 2 अणुभट्ट्या सुरू झाल्या. पण कैगा आणि तारापूरच्या तुलनेत जैतापूरचा अणुऊर्जा प्रकल्प मोठा आहे. कैगामध्ये 4 अणुभट्ट्या आहेत आणि इथल्या प्रत्येक अणुभट्टीत 220 मेगावॅट वीज निर्मिती होते. म्हणजे इथे एकूण वीज निर्मिती होते 880 मेगावॅट. तारापूरमध्ये आहेत 4 अणुभट्ट्या, त्यापैकी 2 अणुभट्ट्या या 160 मेगावॅट वीज निर्मिती करतात, तर इतर 2 अणुभट्ट्यांमधून 540 मेगावॅट वीज निर्मिती होते. म्हणजे तारापूरमध्ये एकूण वीज निर्मिती होते 1400 मेगावॅट. जैतापूरचा जो प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्प आहे त्यामध्ये असतील 6 अणुभट्ट्या. प्रत्येकी वीज निर्मिती क्षमता असेल 1650 मेगावॅट. म्हणजे जैतापूरमध्ये 9900 मेगावॅट एवढी एकूण वीज निर्मिती होणार आहे. पहिल्या टप्प्यात 2017 साली जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पातील 2 अणुभट्ट्या सुरू होतील. त्यामधून 3300 मेगावॅट वीज निर्मितीला सुरुवात होईल.